ऍडिशन रिएक्शन बद्दल आपण आतापर्यंत डिस्कशन केलं पहा, ज्याला आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन आणि फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन याच्याबद्दल आपण मार्कस पासून आणि अँटी मार्कस पासून आपण बघितलं. आणि त्यानंतर आपण आपल्या या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा हॅलो अल्केन्स मध्ये आणखी एक महत्त्वाची रिएक्शन आपण ज्याला म्हणतात, ज्याला आपण म्हणतो पहा सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि त्या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन याच्याबद्दल आपल्याला इथून पुढे चर्चा करायची. सोबत आपल्याला इलिमिनेशन रिएक्शनचा पण आपल्याला अभ्यास या चॅप्टर मध्ये तुम्हाला करायचा आहे. त्या रिएक्शन मी तुम्हाला जीओसी मध्ये शिकवलेले आहे, तरी पण पुन्हा सुरुवातीपासून आपण हा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण जे रिएक्शन शिकणार आहोत त्या रिएक्शन मध्ये जे बेसिक टर्म्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला एक दोन लेक्चर आपल्याला बनतील आणि मग आपण त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे प्रकार आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण डिस्कशन करू. तर त्यासाठी हा फार महत्त्वाचा या चॅप्टर मधून किंवा या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन SN1 SN2 आणि SNI आणि त्याचबरोबर आपण एखादी E1 आणि E2 यामध्ये आपल्याला कंपॅरिझन मध्ये क्वेश्चन हमेशा आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला ह्या चार रिएक्शन्स आपल्याला डिस्टिंग्विश करता आल्या पाहिजे. त्यासाठी काही बेसिक टर्म्स आपण आज डिस्कस करणार आहोत. तर एखादी रिएक्शन आपण होत असताना नेमकं काय होते हे आपल्याला अगोदर आपल्या डोक्यामध्ये बसणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला असं म्हणतोय बा की कोणती सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण जर बघत असाल तर सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असताना एखादा आयटम निघून जातो आणि त्या ठिकाणी दुसरा एखादा आयटम येतो आणि ही घटना घडण्यासाठी कोणत्या तरी मीडियमचा आपण उपयोग करतो आणि त्या मीडियमला आपण आपल्या केमिस्ट्रीमध्ये सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. मग हे जे सॉल्व्हंट असतात तर ते सॉल्व्हंट कशाला म्हणतात, सॉल्व्हंट किती प्रकारचे असतात आणि त्याचा रिएक्शनवर काय परिणाम होत असतो या गोष्टीबद्दल आज लेक्चर आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे बेसिक टर्म्स मला तुम्हाला सांगायचं आहे. एक तर सॉल्व्हंट, मग तो पोलार प्रोटिक सॉल्व्हंट किंवा पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट किंवा नॉन पोलार सॉल्व्हंट. त्याचबरोबर आपण दुसरा कन्सेप्ट पाहणार ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिसिटी आणि तिसरा कन्सेप्ट आपण पाहणार ज्याला आपण म्हणतो लिव्हिंग ग्रुप. अशा तीन टर्म्स आपल्याला प्रत्येक रिएक्शन मध्ये इथून पुढे येणार आहे. त्यामुळे याची ओळख अगोदर आपण करून घेऊ आणि मग आपण त्या रिएक्शन कडे आपण जाणार आहोत. तर आपण एक बेसिकली एक आयडिया तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण एखादी केमिकल रिएक्शन आपण घडवतो, म्हणजे जसं आपण एक एक्झाम्पल बघता की जर आपण एखादा हा RX असेल याच्यासोबत आपण एक न्यूक्लियोफिल आपण घेतला असाल, हे न्यूक्लियोफिल घेतला असाल तर याच्यापासून आपण रिएक्शन केल्यानंतर R न्यूक्लियोफिल आणि हा प्लस X निगेटिव्ह आपल्याला बाहेर पडतो. बरोबर आहे. आता पहा ही रिएक्शन घडवण्यासाठी आपण कोणता तरी मीडियम आपण घेतो. म्हणजे जसं बघा आपण जर एक बीकर घेतला असाल, या बीकर मध्ये आपण काय म्हणतो का तर बीकर मध्ये आपण एक सॉल्व्हंट घेतो. मग तो तुमचा सॉल्व्हंट कोण असेल तर वॉटर असू शकतो किंवा एखादा अल्कोहोल असू शकतो किंवा एखादा कार्बन टेट्राक्लोराइड असू शकतो. याला आपण काय म्हणायचं का सॉल्व्हंट. म्हणजे जसं आपण म्हणतात इथं जर आपण H2 आपण घेतला असाल, हा तुमचा H2 असेल, हे आपण पूर्णपणे सॉल्व्हंट आपण घेतलं H2 आपण घेतलं आणि त्यानंतर आपण ही रिएक्शन घडवत असताना इकडून आपण एखादा न्यूक्लियोफिल आपण ऍड करत असाल आणि या बाजूने आपण एखादा सबस्ट्रेट ज्याला आपण म्हणू शकता हा RX असेल. हे जेव्हा दोन एकत्र येतील आणि त्या दोघांची रिएक्शन या मीडियम मध्ये किंवा याच्या सानिध्यामध्ये आपल्याला होतो आणि हा जो सबस्टन्स असतो यालाच आपण काय म्हणायचं आहे का सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. म्हणजे कोणती रिएक्शन जी असेल तर ही रिएक्शन घडत असताना आपल्याला सॉल्व्हंट हा मीडियम म्हणून काम करत असतो. म्हणजेच आपण सॉल्व्हंट इज द मीडियम फॉर द कंप्लीशन ऑफ एनी केमिकल रिएक्शन असा आपण त्या सॉल्व्हंटला आपण म्हणू शकता. सॉल्व्हंट म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन घडवण्यासाठी मदत करणारं जे मीडियम असेल त्यालाच आपण काय म्हणू शकता बा सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. इथं वॉटरच्या ऐवजी आपण एखादा मिथिल अल्कोहोल घेऊ शकतो किंवा इथं कार्बन टेट्राक्लोराइड घेऊ शकता किंवा मिथिलीन डायक्लोराइड आपण घेऊ शकतो. म्हणजे हे जे असतील तर याला आपण मीडियम म्हणतो आणि त्यानंतर याला रिएजंट म्हणतात, याला आपण सबस्ट्रेट असं म्हणतो. रिएजंट आणि सबस्ट्रेट एका मीडियम मध्ये रिएक्शन घडवत असतात आणि त्या मीडियमलाच आपण काय म्हणायचं आहे बा सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. म्हणून आपण सॉल्व्हंट कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात येत असेल. इट इज द मीडियम टू प्रोसीड द केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन प्रोसीड करण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी उपयोगात आणलेला जो मीडियम असेल तर त्या मीडियमला आपण काय म्हणू शकता बा सॉल्व्हंट असं म्हणतात. मग या सॉल्व्हंटचा नेमका रोल काय असतो आणि सॉल्व्हंट हे किती प्रकारचे असतात याच्याबद्दल आपण डिस्कशन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून टुडे डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ सॉल्व्हंट. टाइप्स ऑफ सॉल्व्हंट बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर लक्षात येईल तुमच्या व्हॉट इज द सॉल्व्हंट असं जर म्हटलं असेल इट इज द मीडियम फॉर प्रोसीड द केमिकल रिएक्शन.
केमिकल रिएक्शन प्रोसीड होण्यासाठी आपण उपयोगात आणलेला जो केमिकल सबस्टन्स असतो त्या केमिकल सबस्टन्सला आपण काय म्हणायचंय सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणू शकता. मग आता सॉल्व्हंट हे कळल्यानंतर आपण पुढे काय म्हणतोय का की सॉल्व्हंटचे प्रकार आपण पाहतो. तर सॉल्व्हंटचे प्रकार आपण डिस्कस करत असताना टाइप्स ऑफ सॉल्व्हंट असं जर म्हटलं तर यामध्ये आपण काय म्हणतोय का टाइप्स ऑफ सॉल्व्हंट. तर टाइप्स ऑफ सॉल्व्हंट मध्ये आपण काय म्हणतोय बघा तर याच्यामध्ये आपण टाइप्स का पाडायचे का त्याचं कारण आपण लक्षात घ्या का जर आपण एखादी केमिकल रिएक्शन आपण घडवत असेल तर ही जर केमिकल रिएक्शन आपण घडवत असताना हा तुमचा एक डबल बॉन्डेड असेल इथं आपण एखादा Br2 आणि हा CCl4 असेल. त्याचबरोबर याच्यासोबत रिएक्शन करताना एखादा Br2 आणि त्यानंतर तुम्हाला काय घेतला हा H2 घेतला. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं बघा याच्यात आपल्याला हा कार्बन टेट्राक्लोराइड असेल आणि इथं वॉटर घेतला. सबस्ट्रेट तोच आहे रिएजंट तोच आहे फक्त सॉल्व्हंट आपण चेंज केलाय. याचा परिणाम त्या मीडियमचा त्या रिएक्शनवर परिणाम आपल्याला काय होतो आणि त्यासाठी आपल्याला एक अप्रोप्रिएट असा एक सॉल्व्हंट आपल्याला निवडायचा असतो आणि जेणेकरून आपल्याला पाहिजे तो प्रोडक्ट आपल्याला मिळवता येतो. आणि म्हणून आपण सॉल्व्हंट्स कॅन बी सिलेक्टेड फॉर द कंट्रोल प्रोडक्ट. तुम्हाला कंट्रोल प्रोडक्ट मिळवण्यासाठी आपण या सॉल्व्हंटचा आपण उपयोग करत असतो. जसं बघा आपण ही रिएक्शन शिकलेली आहे मागचे लेक्चर्स आपण याच्यावर घातलेले. मग याच्यावर आपण काय म्हणतो कार्बन टेट्राक्लोराइड प्रेझेन्स असताना आपल्याला काय म्हणतो तर हा तुमचा Br असेल आणि हा तुमचा काय असेल Br असेल. अशा पद्धतीने आपण काय केलं ऍडिशन केलं. इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण काय केलं तर हा प्रोडक्ट तयार होत असताना हा तुमचा OH आणि हा तुमचा Br आपल्याला मिळाला. म्हणजे असे प्रोडक्ट आपल्याला वेगळे मिळाले. दोन वेगळे प्रोडक्ट कशामुळे मिळाले सबस्ट्रेट तोच आहे रिएजंट तोच आहे पण फक्त आपण काय केला सॉल्व्हंट बदलला तर त्याचा परिणाम आपल्याला ह्या प्रोडक्ट होत असतो. म्हणून इम्पॉर्टंट रोल ऑफ सॉल्व्हंट इन एनी केमिकल रिएक्शन हे तुम्ही लक्षात असू द्या. एखादा डिझायर्ड प्रोडक्ट आपल्याला जर बनवायचा असेल कंट्रोल प्रोडक्ट जर बनवायचा असेल तर सिलेक्शन ऑफ सॉल्व्हंट आपल्याला करणं गरजेचं असेल आणि त्यासाठीच आपल्याला सॉल्व्हंटचा फार इम्पॉर्टंट रोल आपल्या केमिकल रिएक्शन मध्ये असतो असं आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट आपण पुढे पाहत असताना टाइप्स ऑफ सॉल्व्हंट. आता टाइप ऑफ सॉल्व्हंट आपण कशाच्या आधारावर केलं तर टाइप्स ऑफ सॉल्व्हंट्स कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू ऑफ डायपोल मोमेंट और मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटच्या आधारावर आपल्याला काय केलेलं आहे तर हे सॉल्व्हंट क्लासिफाय केलेले आहे. मग डायपोल मोमेंट तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला डायपोल मोमेंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 असेल आणि नॉट इक्वल टू 0 असेल तर यावर आपण पोलार आणि नॉन पोलार असे दोन शब्द आपण मिळू शकतात. जसं आपण म्हणतो सॉल्व्हंट्स विच आर टू टाइप्स. दोन प्रकारचे सॉल्व्हंट्स आपण पाहत असतो. एक पहिला प्रकार ज्याला आपण म्हणतो नॉन पोलार सॉल्व्हंट आणि दुसरा प्रकार असेल त्याला आपण म्हणतो पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट. आता बघा याच्यामध्ये आपल्याला नॉन पोलार सॉल्व्हंट आणि पोलार सॉल्व्हंट हे जे दोन प्रकार आपल्याला मिळालेले असतील ते कशाच्या आधारावर तर डायपोल मोमेंटच्या आधारावर. कारण पोलार नथिंग बट द प्रेझेन्स ऑफ टू अपोजिट चार्जेस. दोन अपोजिट चार्जेस आपल्याला मिळतात आणि हे अपोजिट चार्जेस आपल्याला एखादा मॉलिक्यूल पोलार ठरवायचा असेल तर मी तुम्हाला डायपोल मोमेंट शिकवलेला त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की डायपोल ज्याची म्यू इक्वल टू 0 व्हॅल्यू येत असेल त्यांना आपण नॉन पोलार म्हणतो आणि नॉट इक्वल टू 0 येत असेल तर त्यांना आपण पोलार म्हणतो. आणि यावरूनच आपण काय म्हणतोय नॉन पोलार आपण कुणाला म्हणू शकता ज्या केमिकल सबस्टन्सचा डायपोल मोमेंट आपल्याला इक्वल टू 0 येतो म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता म्यू इज इक्वल टू 0 अशालाच आपण काय म्हणू शकता आपण नॉन पोलार सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. मग आता नॉन पोलार सॉल्व्हंटचे आपल्याला एक्झाम्पल आपल्याला बरेच पाहता येतील. जसं आपण एखादा बेन्झीन आपण घेतला या बेन्झीन मध्ये आपण जर पाहिला तर याच्यातला प्रत्येक कार्बन आयटम हा sp2 हायब्रिडायझेशनचा असतो तो प्लॅनर असतो आणि त्यामध्ये पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि पोलरायझेशन जर मिळत नसेल तर त्यावेळेस आपल्याला म्यू इक्वल टू 0 असतो आणि याला आपण काय म्हणायचंय नॉन पोलार सॉल्व्हंट असं म्हणतो. तसंच आपण एखादा कार्बन टेट्राक्लोराइड असेल तर यांना पण आपण काय म्हणू का नॉन पोलार असं आपण त्याला म्हणतो. याच्यात म्यू इक्वल टू 0 आपल्याला व्हॅल्यू येत असते. तसंच आपण एखादा तुमचा हा कार्बन डायसल्फाइड असेल तर याला पण आपण काय म्हणू शकतो का तर इट इज द नॉन पोलार सॉल्व्हंट असं म्हणतो. तसंच आपण एखादा सायक्लोहेक्सेन आपण घेतला असा तर याला पण आपण काय म्हणू शकता नॉन पोलार सॉल्व्हंट असं म्हणतो. किंवा एखादा एन पेंटेन आपण घेतला तर यांना आपण काय म्हणू शकता का दीज आर दी नॉन पोलार सॉल्व्हंट बिकॉज द डायपोल मोमेंट इक्वल टू 0. त्यांना आपण डायपोल मोमेंट आपला 0 असतो अशांनाच आपण काय म्हणायचं बा नॉन पोलार सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. कळतं हे तुम्हाला. तर हे नॉन पोलार सॉल्व्हंट आपल्याला लक्षात यावेत. आता नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट इज द
पोलार सॉल्व्हंट. आता पोलार सॉल्व्हंट आपण कधी म्हणायचं का की ज्या केमिकल सबस्टन्सचा सॉल्व्हंट म्हणून उपयोग करत असाल आणि त्यांचा डायपोल मुवमेंट हा जर नॉट इक्वल टू 0 असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायचं पोलार सॉल्व्हंट असं म्हणतो. जसं आपण बघा एखादा म्यू इज नॉट इक्वल टू 0 असेल तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहत असताना याच्यामध्ये आपण काय म्हणतोय का की एखादा तुमचा कोण असेल तर एसिटोन असेल, हा तुमचा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असेल. तर याच्यामध्ये हा डेल निगेटिव्ह येतो, हा डेल पॉझिटिव्ह येतो, म्हणजे याचा अर्थ पोलार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू म्यू इज नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं का पोलार सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. जसं आपण एखादा वॉटर मॉलिक्यूल आपण घेतलं, या वॉटर मॉलिक्यूल मध्ये आपण काय पाहतो याच्याकडे दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकमेकांसोबत रिपेल करतात, म्हणजे त्याच्यामध्ये पोलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण हा डेल निगेटिव्ह असतो, हा डेल पॉझिटिव्ह असतो, हा डेल पॉझिटिव्ह असतो आणि म्हणून आपण यांना काय म्हणतो की याचा डायपोल मोमेंट हा नॉट इक्वल टू 0 असतो, म्हणून आपण यांना काय म्हणतो पोलार सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. मग आता हा पोलार सॉल्व्हंट जो असेल तर दुसरं एक्झाम्पल आपण जर घेत असाल तर दुसरं एक्झाम्पल आपण घेत असताना एखादा तुमचा मिथिल अल्कोहोल असेल तर हा मिथिल अल्कोहोल पण जो असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल का तर त्यांच्यामध्ये तुम्हाला पोलॅरिटी किंवा त्याला आपण म्हणतो डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0 आणि म्हणून आपण यांना काय म्हणू शकता पोलार सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. बट दिस पोलार सॉल्व्हंट्स आर अगेन क्लासिफाइड इनटू द टू टाइप्स. दोन प्रकारामध्ये आपल्याला हे पोलार सॉल्व्हंट आपल्याला क्लासिफाय केलेले आहे. ते कशाच्या आधारावर केलेले आहेत का तर ते आर डिपेंडिंग अपॉन द हायड्रोजन आयटम और protons which can able to form the hydrogen bonding. This and not forming the hydrogen bonding. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन करणारा प्रोटॉन प्रोड्यूस करणारा किंवा न करणारा याच्यावर आपल्याला दोन प्रकारात आपण त्यांचं क्लासिफाय केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात आणि दुसरा प्रकार जो असेल तर पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. म्हणून आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कशाला म्हणतात आणि ते कोणते कोणते असतात आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणते कोणते असतात त्याबद्दल आपण डिस्कशन करू. तर याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना हा पोलार आणि नॉन पोलार याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन कळलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत हा जो तुमचा पोलार सॉल्व्हंट असेल तर या पोलार सॉल्व्हंटचे आपल्याला पुन्हा दोन प्रकार आपल्याला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत हा पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट म्हटला की म्यू इज नॉट इक्वल टू 0 असं आपण लक्षात घेऊ. याच्यापासून आपल्याला दोन प्रकार पडतात, याच्यावरच आपल्याला डिस्कशन आपल्या या रिएक्शन मध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन असो किंवा एलिमिनेशन रिएक्शन असो या सॉल्व्हंटचा फार महत्त्वाचा रोल असतो. त्यामुळे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि त्याचं फंक्शन पण लक्षात आलं पाहिजे. आता बघा पोलार सॉल्व्हंट म्हटला की त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार, एक असेल तुमचा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आणि दुसरा जो असेल तर त्याला आपण काय म्हणतो का पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. असे आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात, एक पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आणि दुसरा असेल पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. मग आता हे जे दोन प्रकार आहेत तर याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करत असताना याच्यामध्ये काय असतं प्रोटिक याचा अर्थ होतो प्रोटॉन किंवा त्याला आपण म्हणतात H पॉझिटिव्ह. H पॉझिटिव्ह प्रोड्यूस करणाऱ्यांना आपण काय म्हणायचं पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतो. पण H पॉझिटिव्ह आपल्याला मिळू शकतो पण तो स्पेसिफिकली असा प्रोटॉन आपल्याला मिळाला पाहिजे which hydrogen able to form the hydrogen bonding. त्यांनाच आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतो. म्हणजे पोलारचा अर्थ जो तुम्हाला कळतो की याला आपण म्हणून डायपोल, याला आपण काय म्हणतो पोलार शब्द आला की त्या ठिकाणी काही डायपोल. प्रोटिक याचा अर्थ काय होतो प्रोटॉन, पण हा प्रोटॉन काय असला पाहिजे एबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे एबल टू फॉर्म H बॉन्डिंग. असाच हायड्रोजन आपल्याला काय पाहिजे तयार करणारा जो कोणता केमिकल सबस्टन्स असेल त्यांनाच आपण काय म्हणतो तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतो. मग आता पुन्हा प्रश्न तुमच्या समोर असा आहे की सर कोणता हायड्रोजन आपल्याला H बॉन्डिंग एबल करू शकतो किंवा सर्वच हायड्रोजन आपल्याला H पॉझिटिव्ह आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग बनवू शकतात का तर नाही. त्याचं कारण आपण सांगतो का की पार्शियल मॅग्नेट्यूड व्हॅल्यू जी असेल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द हायड्रोजन ही तुम्हाला एक अप्रोप्रिएट मॅग्नेट्यूड व्हॅल्यू असेल तरच आपल्याला काय होऊ शकतो का की एखादा हायड्रोजन तुम्हाला H बॉन्डिंग करू शकतो. पण जर एखाद्यावर मॅग्नेट्यूड व्हॅल्यू ऑफ पॉझिटिव्ह चार्ज जर कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला तो हायड्रोजन किंवा तो H पॉझिटिव्ह हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन करणार नाही.
मग आता हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन करणारा प्रोटॉन कोणता असतो? तर त्यासाठी आपण काय लक्षात ठेवायचं का की when those H positive ions which are obtained from the more electronegative atoms such as the fluorine, oxygen and nitrogen, then this H positive ions or protons are able to form the hydrogen bonding, and then this type of the bond present in the any solvent, and this solvent is called the polar protic solvent असा आपण त्यांना म्हणतो. मी काय म्हणतो तुम्हाला पहा की ज्यावेळेस एखाद्या सॉल्व्हंट मध्ये एखादा असा H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला मिळू शकतो जो H पॉझिटिव्ह आयन्स हा हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन करू शकतो. मग हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन करणारा H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला कुणापासून मिळवता येतो? तर त्यासाठी आपल्याला लक्षात असावं की जो हायड्रोजन किंवा जो H पॉझिटिव्ह आयन्स हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम म्हणजेच फ्लोरीन, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर नायट्रोजन या तीन आयटम सोबत जर बॉन्डेड एखाद्या मॉलिक्यूल मध्ये असेल तर त्यावेळेस तो मिळालेला प्रोटॉन हा H बॉन्डिंग फॉर्मेशन करू शकतो. आणि असा जो सॉल्व्हंट असतो त्या सॉल्व्हंटलाच आपण काय म्हणायचं का पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. म्हणून आपण एबिलिटी आपण कसं ठरवू शकता? तर एबिलिटी ठरवत असताना आपण लक्षात ठेवा, मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याच वेळेस बोललेला की हा फ्लोरीन आहे, हा H आहे. या दोघांमध्ये जे असेल तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे याच्यावर तुम्हाला ग्रेटर मॅग्निट्यूड ऑफ निगेटिव्ह चार्ज येतो आणि जेवढा याच्यावर निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाईल तेवढा याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो आणि त्यामुळे हा हायड्रोजन आयटम हा एबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग करतो आणि अशा मॉलिक्युलच आपण काय म्हणायचं आहे का प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतो. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतात. जसं आपण एखादा हायड्रोजन आहे हा ऑक्सिजनला जोडलेला आहे. आता याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असतो आणि त्यामुळे आपल्याला काय मिळेल का याची जी पोलॅरिटी आपल्याला वाढलेली असते त्यामुळे हा H पॉझिटिव्ह इज एबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग. किंवा एखादा नायट्रोजन सोबत हायड्रोजन असेल तर याच्यावर आपल्याला डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह आपल्याला मिळतो. यामुळे आपल्याला these hydrogen atoms are able to the formation of H bonding. म्हणजे आपण काय म्हणू शकता हेच हायड्रोजन आयटम एबल टू फॉर्म H bonding. म्हणजे आपल्याला काय म्हणतात ओनली एबल टू फॉर्म द H बॉन्डिंग. कोणते? तर हे हायड्रोजन आयटम जे हायड्रोजन आयटम आपल्याला अशा एखाद्या फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनला डायरेक्टली बॉन्डिंग करत असतात आणि अशा प्रकारचा बॉन्ड किंवा अशा प्रकारचा H पॉझिटिव्ह आयन्स ज्या सॉल्व्हंट पासून आपल्याला मिळतो त्या सॉल्व्हंटला आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. लक्षात राहील. म्हणजे आपण लक्षात ठेवत असताना फोन असं जरी लक्षात ठेवला तर यानुसार यांच्या सोबत जर जोडलेला H पॉझिटिव्ह आयन्स देणारा जो सॉल्व्हंट असतो त्यांनाच आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. मग आता पहा याचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. एक्झाम्पल आपण पाहत असताना आपण काय सांगतोय पहा हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल असेल. या वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय असेल हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे म्हणजे हा तुम्हाला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असेल. किंवा एखादा तुमचा मिथिन अल्कोहोल असेल. मिथिन अल्कोहोल मध्ये पहा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांसोबत बॉन्डेड आहे म्हणजे H पॉझिटिव्ह आयन्स कुठून मिळणार आहे तुम्हाला OH ऑक्सिजन पासून मिळणार आहे म्हणजे हा तुमचा काय झाला प्रोटिक सॉल्व्हंट झाला. त्याचबरोबर आपण दुसरं एक्झाम्पल घेत असताना एखादा RNH2 असेल तर या NH2 मध्ये आपण हायड्रोजन कुणापासून घेणार आहोत तर नायट्रोजन पासून आपल्याला मिळतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला हा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जो मॉलिक्यूल एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये तो मॉलिक्यूल सॉल्व्हंट म्हणून काम करत असताना त्यांच्यामधला H पॉझिटिव्ह आयन्स हा जर एबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग वाला असेल म्हणजेच तो फ्लोरीन पासून येत असेल किंवा ऑक्सिजन पासून येत असेल किंवा नायट्रोजन पासून येत असेल तर त्या प्रकारच्या सॉल्व्हंटला आपण काय म्हणायचं बा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. मग आता याच्यामध्ये आपण हे जे अमाइन असेल याच्यामध्ये आपण एखादा अमोनिया आपण घेतला आपण काय असेल तुमचा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपल्याला पाहायला मिळतो. तसंच आपण एखादा एक्झाम्पल आपण घेत असताना दुसरा कोण असेल तर एखादा इथिन अल्कोहोल आपण C2H5 हा तुमचा OH ग्रुप असेल यांना आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणू शकता. किंवा एखादा HF मॉलिक्यूल असेल HF मॉलिक्यूल पण आपल्याला जर सॉल्व्हंट म्हणून काम करत असेल तर यांना आपण काय म्हणायचं आहे बा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपण लक्षात ठेवायचं आहे. याचा परिणाम नक्कीच एखाद्या डिझायर्ड प्रोडक्ट वर आपल्याला होत असतो आणि त्यामुळे आपण काय म्हणायचं आहे बा की हे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट हे कशाला म्हणतात ज्यांच्यापासून आपल्याला H बॉन्डिंग तयार करणारा H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला प्रोड्यूस करणारा जो कोणता सॉल्व्हंट असेल त्यांनाच आपण काय म्हणू शकता पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. तर हे समजतं तुम्हाला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट याचे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येतील का. आता नेक्स्ट
आणि इम्पॉर्टंट आपण पाहणार ज्याला आपण म्हणतो पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. आता पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आपण कुणाला म्हणायचंय तेही तुमच्या लक्षात येईल. अप्रोटिक याचा अर्थ पोलारचा अर्थ कळून तुम्हाला डायपोल बरोबर, आणि त्यानंतर तुम्हाला हा अप्रोटिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की H पॉझिटिव्ह देणारा नसेल, ज्यांना आपण म्हणतो की द हायड्रोजन H पॉझिटिव्ह नॉट एबल टू फॉर्म द H बॉन्डिंग, म्हणजे त्यांच्यापासून तुम्हाला हायड्रोजन मिळू शकतो पण तो हायड्रोजन ऍटम हा H बॉन्डिंग तयार करू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ तो हायड्रोजन कुणासोबत असेल अदर दॅन दी फ्लोरीन ऑक्सिजन आणि नायट्रोजन. मग तो हायड्रोजन कार्बन सोबत असेल, तो हायड्रोजन सल्फर सोबत असेल, तो हायड्रोजन क्लोरीन सोबत असेल, तो हायड्रोजन ब्रोमीन सोबत असेल. अशा प्रकारच्या हायड्रोजन असणाऱ्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतोय अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणतोय तर याच्यामध्ये नॉन H पॉझिटिव्ह आयन म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉन आपल्याला तयार होणार नाही, जो की H बॉन्डिंग आपल्याला प्रोड्यूस करणार नाही, पण तो कसा आहे पोलार आहे. मग अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणायचं आहे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. The polar solvent which do not produce the H positive ions which able to form the H bonding. This type of the solvent is called as the polar aprotic solvent असं आपण त्यांना म्हणतो. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणाला म्हणतात जो पोलार सॉल्व्हंट त्यांच्यापासून मिळालेला H पॉझिटिव्ह आयन्स हा हायड्रोजन बॉन्डिंग बनवण्यासाठी लायबल नसतो किंवा त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नसते. अशा H पॉझिटिव्ह आयन्स प्रोड्यूस करणाऱ्या सॉल्व्हंटला आपण काय म्हणायचं आहे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतो, जसं आपण हा C डबल बॉन्ड O हा तुमचा CH3 हा तुमचा CH3. बघा आता या मॉलिक्यूल मध्ये जर आपण विचार केला तर या मॉलिक्यूलचा विचार केला तर याला पोलार म्हणू का आपण? यस, हा तुमचा पोलार आहे. कशामुळे? कारण याच्यावर डेल पॉझिटिव्ह येतो, हा डेल निगेटिव्ह येतो, हा तुमचा पोलार आहे बरोबर. आणि पोलार असताना अप्रोटिक आहे. अप्रोटिक म्हणजे काय तुम्ही डोक्यात ठेवायचं, जर H हायड्रोजन तुम्हाला फ्लोरीन पासून ऑक्सिजन पासून किंवा नायट्रोजन पासून मिळत असेल तर मग आता याच्यामध्ये हायड्रोजन आहे पण तो कुठून मिळतो तुम्हाला? कार्बन पासून मिळतो. म्हणजे हा हायड्रोजन आयटम आपल्याला कुठून मिळणार आहे तर कार्बन पासून आपल्याला मिळणार आहे. मग आता हा हायड्रोजन जो असेल याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या पॉझिटिव्ह चार्जची व्हॅल्यू एवढी नाही जेणेकरून तो दुसऱ्यांसोबत काय करू शकेल हायड्रोजन बॉन्डिंग करू शकेल. आणि म्हणून आपण यांना आपण काय म्हणायचंय पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. थोडक्यात लक्षात घ्या फ्लोरीन ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांना सोडून कुणालाही जोडलेला हायड्रोजन असेल तर त्यावेळेस त्यांना अप्रोटिक असं आपण त्यांना म्हणायचं. मग याला आपण अप्रोटिक म्हणू. तसंच आपण पहा दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो, हा तुमचा S डबल बॉन्ड O हा तुमचा CH3 हा CH3 असेल, याला आपण डायमिथिल हा सल्फर ऑक्साइड DMSO असं म्हणतात. आता याच्यामध्ये हा पोलार आहे पण हायड्रोजन कुठून यायलाय तर अल्किल ग्रुप कार्बन पासून यायलाय, म्हणजे याला आपण काय म्हणू अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं, हा HC डबल बॉन्ड O हा N हा CH3 आणि हा तुमचा CH3 असेल तर याला आपण डायमिथिल फॉर्मामाइड याला आपण काय म्हणतो DMF, याला आपण काय म्हणू DMF असं आपण त्यांना म्हणतो. यालाच आपण फॉर्मामाइड असं म्हटलं जातं. इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉर्मिक ऍसिड आणि म्हणून आपण याला काय म्हणतो DMF असं आपण त्यांना म्हणू शकतो. दुसरं एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH3 हा C डबल बॉन्ड O हा तुमचा N हा CH3 हा तुमचा CH3 याला आपण काय म्हणू डायमिथिल ऍसिटामाइड, याला आपण DMA असं आपण त्याला म्हणतो. डायमिथिल ऍसिटामाइड असं आपण त्यांना म्हणू शकतो. हे एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये आपण CH3 हा C ट्रिपल बॉन्ड N याला आपण ऍसिटोनायट्रिल असं म्हणतो. या ऍसिटोनायट्रिल मध्ये आपल्याला हायड्रोजन आयटम कुठून मिळतो तर कार्बन पासून, म्हणजे त्याला आपण काय म्हणतात अप्रोटिक असे आपण त्यांना म्हणतो. याला आपण ऍसिटोनायट्रिल असे म्हटलं जातं. तसंच आपल्याला एखादा हा तुमचा याला आपण THF असं म्हणतो, ज्याला आपण टेट्रा हायड्रोफ्युरॉन असं आपण त्याला म्हणतात. हा तुमचा THF असेल, याला आपण टेट्रा हायड्रोफ्युरॉन असं आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर आपण पुढे काय म्हणू शकता हा तुमचा कोण असेल का याच्यामध्ये आपण एक हा
तुमचा जो असेल तर त्याला आपण क्राउन इथर असं म्हणतो. हा जो क्राउन इथर असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, तर हा 9 क्राउन आपण त्याला म्हणू शकता आणि हा तुमचा 3 इथर असं आपण त्याचं नाव देतो. हा याला आपण काय म्हणायचं आहे पहा, क्राउन इथर. क्राउन इथर असं आपण त्याला म्हणतो. हे जे असतील तर याच्यामध्ये पोलॅरिटी आहे पण त्याच्यामध्ये हायड्रोजन कुठून आहे तर इथं कार्बन पासून मिळतो. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, इट इज द पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात राहील. तर हे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असतात ज्यांच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा काय मिळणार नाही पहा, तर H पॉझिटिव्ह आयन्स व्हिच डज नॉट एबल टू फॉर्म द H बॉन्डिंग असाच आपण काय म्हणू शकतो, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे तुम्हाला पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कोणते असतात हे पण तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तर हे आपण पोलार सॉल्व्हंटचे 2 प्रकार आपण डिस्कशन केला. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल ठेवतोय. ते एक्झाम्पल तुम्ही क्लासिफाय करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा की जेणेकरून आपल्याला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कोणता आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणता असं आपण लक्षात ठेवा. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपण PPS असं लिहिण्याचा प्रयत्न करा. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. याच्यामध्ये आपण काय लिहू का, PAS त्याला आपण पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. तर या पद्धतीने आपण हे क्लासिफाय करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करायचा आहे. तर हे समजतं तुम्हाला. तर नेक्स्ट पहा, या गोष्टी पुन्हा पुन्हा लक्षात घेण्यासारख्या आहेत. याचा रोल जास्त महत्त्वाचा आहे. आपल्या नॉर्मल केमिस्ट्री पेक्षा आता या गोष्टीचा जास्त विचार एक्झामिनर करत आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला क्लिअरिफाय असणं गरजेचं आहे. धन्यवाद. याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ज्याच्यामध्ये आपण पाहतो की या पोलार प्रोटिक आणि अप्रोटिक सॉल्व्हंट तुम्ही क्लासिफाय करण्याचा प्रयत्न तुम्ही करता का. तर एक काही एक्झाम्पल मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ते एक्झाम्पल तुम्ही असे एक्झाम्पल आपल्याला दिलेले. याच्यातून आपल्याला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कोणता आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणता हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला बघा, याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन तुम्हाला कुठून मिळतो, ऑक्सिजन पासून. म्हणजे याच्याला आपण काय म्हणू, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणू शकतो. याच्यामध्ये बघा ऑक्सिजन आहे, पोलार आहे, पण कार्बन ऑक्सिजन मध्ये बॉन्ड आहे, पोलार आहे. पण हायड्रोजन कुठून मिळणार आहे तुम्हाला, मिथिल ग्रुप पासून. हा तुमचा CH3, हा तुमचा CH3. म्हणजे कुठून आहे, अदर दॅन फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजन. आणि त्यामुळे याला आपण काय म्हणू का, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये बघा, हा ऍसिडो नाही, हा पोलार आहे, पण याच्यात कार्बन हा तुमचा कोण असेल, हायड्रोजन प्रोड्युसर असेल. हायड्रोजन तुम्हाला कुठून देणार आहे, कार्बन पासून. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, यांना आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतो. याच्यामध्ये पण हा पोलार आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये पोलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते, पण याच्यात हायड्रोजन कुठून मिळणार आहे, कार्बन पासून. म्हणून आपण याला काय म्हणू, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण आपण काय म्हणतो, हा तुमचा पोलार मॉलिक्यूल आहे, पण याच्यामध्ये आपल्याला काय असेल, हा पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल असेल, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपण त्यांना म्हणतात. याच्यामध्ये काय असेल, बेन्झीन. बेन्झीन हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. याला आपण काय म्हणू, नॉन पोलार सॉल्व्हंट. बरोबर आहे, हा नॉन पोलार सॉल्व्हंट आपल्याला मिळेल. याच्यामध्ये याला काय म्हणतो आपण, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. आपण काय असेल तुमचा पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. असे आपण हे एक्झाम्पल आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. यालाच आपण काय म्हणतोय पहा, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. दुसरा एक बघा, एखादा तुमचा हा दिलेला आहे,
हा ऍसिटिक ऍसिड आपल्याला दिलेला आहे. ऍसिटिक ऍसिड पण काय असेल, हायड्रोजन कुठून मिळतो तुम्हाला, ऑक्सिजन पासून, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात. किंवा एखादा आपण अमोनिया मॉलिक्यूल घेतला किंवा एखादा NH3 मॉलिक्यूल घेतला, याला आपण काय म्हणू, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण त्यांना म्हणू शकता. किंवा एखादा HF मॉलिक्यूल असेल, याला पण आपण काय म्हणू, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. तर असे एक्झाम्पल आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट बद्दल आपल्याला माहिती असावी. लक्षात येते. आता एक लहानशी कन्सेप्ट आहे पण ती इम्पॉर्टंट आहे, ती एकदा आपण बघू. त्याला आपण सॉल्वेशन असं म्हणतात. हे सॉल्वेशन आपल्याला एक SN1 मध्ये किंवा E1 मध्ये आपल्याला पॉसिबल आहे. आणि हे सॉल्वेशन नेमकं काय असेल, तर त्यावेळेस मी तुम्हाला ती कन्सेप्ट या सॉल्व्हंटवर डिपेंड आहे, याबद्दल आपण पुढे चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण हे सॉल्व्हंटचे टाइप्स आपण बघितला. आता आपण पुढे पाहणार आहोत सॉल्वेशन. आता पाहणार आहोत आपण सॉल्वेशन. सॉल्वेशन आपण कधी म्हणायचं, सॉल्वेशन आपण काय म्हणतो, द सॉल्व्हंट मॉलिक्यूल सराउंडेड विथ कॅटायन्स अँड अनायन्स इज कॉल्ड द सॉल्वेशन. सॉल्वेशन म्हणजे काय असेल की एखाद्या सबस्टन्सच्या कॅटायन्स आणि अनायन्सला सॉल्व्हंट मॉलिक्यूल जर सराउंड होत असतील तर त्यांना आपण काय म्हणायचंय, सॉल्वेशन असं आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणजेच आपण एक एक्झाम्पल बघितलं, एखादा तुमचा NaCl आहे आणि याला आपण काय केलं, वॉटर मध्ये आपण टाकलं, तर आपल्याला काय मिळेल, Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह आयन्स आपल्याला मिळतो. बरोबर आहे. हा जो NaCl असेल, तर या NaCl ला वॉटर मध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतो, तर ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, दिस कॅटायन्स कॅन बी सराउंडेड बाय द सॉल्व्हंट मॉलिक्यूल दॅट इज द वॉटर मॉलिक्यूल्स अँड दिस प्रोसेस इज नथिंग बट ए सॉल्वेशन. मग आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो, हा ऑक्सिजन आपला निगेटिव्ह असेल, हा वॉटर मॉलिक्यूल आपल्याला असेल, याच्यावर डेल निगेटिव्ह असतो आणि हा डेल पॉझिटिव्ह असतो. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये इंटरॅक्शन होणार आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला एक इंटरॅक्शन होतं. हा तुमचा ऑक्सिजन आणि हा तुमचा हायड्रोजन असेल, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होईल. हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल येतो, हा तुमचा इंटरॅक्शन करतो, याला आपण सॉल्वेशन म्हणू. हा तुमचा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन असेल, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतो. मी 4 मॉलिक्यूल दाखवतो म्हणजे एवढेच मॉलिक्यूल याच्याकडे सराउंड होतात असं नाही. मीडियम नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स कॅन सराउंडेड विथ द Na पॉझिटिव्ह. या Na पॉझिटिव्ह सोबत तुम्हाला ते सराउंड होत असतात. या प्रोसेसला आपण काय म्हणतो का, सॉल्वेशन असं म्हणतात. त्याला काय म्हणू आपण, सॉल्वेशन म्हणतात. तसंच आपण एखादा Cl निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, हा जो Cl निगेटिव्ह असेल, तर या Cl निगेटिव्ह आयन्सला हे वॉटर मॉलिक्यूल आपल्याला काय करतील, हा ऑक्सिजन हायड्रोजन सोबत तो काय करेल, हा डेल पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटरॅक्शन होईल आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये काय होईल, इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळतो. हा H असेल, हा OH असेल, हा H असेल, हा OH असेल, हा H असेल, हा OH असेल, यांच्यासोबत आपल्याला काय होईल, ही इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि यालाच आपण काय म्हणतो, सॉल्वेशन म्हणतात. याला काय म्हणतो आपण, सॉल्वेशन असं म्हटलं जातं. हे जे सॉल्वेशन असेल, तर हे सॉल्वेशन का शिकायचं बघा, तर याचं कारण रोल काय असतो. याच्यामध्ये आपण असं पाहता, जर एखाद्या रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होताना किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असताना जर त्या स्पेसिसला वॉटर मॉलिक्यूल किंवा सॉल्व्हंटनी जर सॉल्वेशन केलं असेल, तर त्यावेळेस आपल्याला त्यांचा साईज जास्त होतो आणि साईज इन्क्रीज झाल्यामुळे त्याची आयोनिक मोबिलिटी कमी होते. आणि जर आयोनिक मोबिलिटी कमी होत असेल तर ते डज नॉट एबल टू ऍक्ट ॲज ए न्यूक्लियोफिल असं आपण त्यांना म्हणतो. आणि अशा प्रकारे या प्रकार घडत असल्यामुळे तो न्यूक्लियोफिल म्हणून काम करणार नाही. मग त्या ठिकाणी दुसरा एखादा सॉल्व्हंट मॉलिक्यूल जो असतो, तोच सॉल्व्हंट मॉलिक्यूल न्यूक्लियोफिल म्हणून काम करत असतो. अशी घटना आपल्याला SN1 मध्ये किंवा E1 मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. लक्षात येते, याला आपण सॉल्वेशन असं आपण त्यांना म्हणतो. पण जर समजा हा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपण वॉटर घेतलं, बरोबर आहे, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपण घेतलं, पण जर आपण इथे जर आपण बघितलं ते कोणतं असेल, तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपण ही कंडिशन आपण बघितलं, बरोबर आहे. तर याच्यातला तुम्हाला काय असेल, Cl निगेटिव्ह आयन्स वॉटरने सराउंड झालेला आहे. म्हणजे Cl हा जर न्यूक्लियोफिल म्हणून काम करत असेल तर इथं सराउंडिंग झाल्यामुळे आपल्याला तो न्यूक्लियोफिल म्हणून काम करणार आहे का, नाही. म्हणजे याच्यातला वॉटर हा सॉल्व्हंट जो असतो तो न्यूक्लियोफिल म्हणून काम करत असतो. यासाठी सॉल्वेशन आपल्याला महत्वाचं आहे, ते आपल्याला रिएक्शन मध्ये पुढे येणार आहे. दुसरी घटना कोणती असेल, जर समजा आपण याच NaCl सोबत याला जर आपण पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये टाकलं, म्हणजे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट
आता काय होईल तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो का हा Na पॉझिटिव्ह जो असेल तर हा Na पॉझिटिव्ह आपल्याला ऍसिटोन आपण घेतला ऍसिटोन आपण घेतला ऍसिटोन मध्ये काय पाहायला मिळतो हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा C डबल बॉन्ड O हा C डबल बॉन्ड O असा आपल्याला पाहायला मिळेल C डबल बॉन्ड O हा तुम्हाला सराउंड होईल कारण याच्यावर निगेटिव्ह चार्ज आपल्याला मिळतो याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे हे सराउंड होतील बरोबर आहे त्यानंतर बघा Cl कडे जर आपण गेला हा Cl आहे तर या Cl निगेटिव्ह सोबत आता पॉझिटिव्ह पाहिजे पण पॉझिटिव्ह होत असताना आपण काय पाहतो हा C डबल बॉन्ड O हा CH3 इथं पॉझिटिव्ह येतो बरोबर डेल पॉझिटिव्ह येतो मग हा पॉझिटिव्ह चार्ज आणि या निगेटिव्ह मध्ये इंटरॅक्शन होणार नाही कारण काय याच्यामध्ये तुम्हाला एक बल्की रिपल्शन करणारा स्टेरिक हिंड्रन्स करणारा हा अल्किल ग्रुप असतो त्यामुळे या निगेटिव्ह चार्जचा आणि या पॉझिटिव्ह चार्जचा इंटरॅक्शन होणार नाही आणि जर इंटरॅक्शन होत नसेल तर हा Cl निगेटिव्ह हा सॉल्व्हेशन होणार नाही आणि जर सॉल्व्हेशन होत नसेल तर हा तुमचा Cl हा गुड न्यूक्लियोफिल म्हणून काम करू शकतो आणि म्हणून आपण काय म्हणू शकता दे कॅन एबल टू use the nucleophilic substitution reaction when they are present in the polar or protic solvent असं आपण त्यांना म्हणू शकतो लक्षात राहील तर असे आपल्याला हे सॉल्व्हेशन कशाला म्हणतात आणि सॉल्व्हंट किती प्रकारचे असतात सॉल्व्हंटचा काय रोल असतो याच्याबद्दल मी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तर ही कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे नेक्स्ट आपल्याला न्यूक्लियोफिलिसिटी आपल्याला पाहायचा आहे आणि लिव्हिंग ग्रुप आपल्याला सांगायचा आहे तर तो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन करू धन्यवाद